शकते, कारण बऱ्याच वेळा डर्टी बॉम्बचा या ठिकाणी वापर केलेला जाऊ शकतो आणि त्याचा रेडिएशनच्या सर्वसामान्य माणसावर त्याचा इफेक्ट होऊ शकतो. म्हणून या ठिकाणी रेकी पार्टी आलेली आहे आणि या ठिकाणी ती एरिया कॉर्डन ऑफ करायचं काम देखील करण्यात येत आहे, जेणेकरून कुठलेही इतर सर्वसामान्य लोक त्या ठिकाणी जाणार नाहीये. दरम्यानच्या काळामध्ये आपण जर बघत असाल, नागरी संरक्षण दलामध्ये जे प्रशिक्षक स्वयंसेवक आहे ते विविध पद्धतीने लोकांना वाहून नेण्याच्या पद्धतीचा वापर या ठिकाणी करत आहेत. 2 हाताची बैठक, 3 हाताची बैठक, 4 हाताची बैठक, ज्यावेळेस एका पायाला मार लागला असेल तेव्हा 4 हाताची बैठक केली जाते. या ठिकाणी आता इन्सिडेंट कंट्रोल ऑफिसर या ठिकाणी त्यांचं आगमन झालेलं आहे आणि आता इन्सिडेंट कंट्रोल ऑफिसर सुरुवातीला त्या 24 क्षेत्राची होता, नागरी संरक्षणाचा पोस्ट वॉर्डन होता, त्याच्या माध्यमातून त्या घटनेवर नियंत्रण करण्यासाठी इन्सिडेंट कंट्रोल ऑफिसर त्या ठिकाणी आलेला आहे आणि त्यांनी आता घटनेवर नियंत्रण करत आहेत. दरम्यानच्या काळामध्ये आपण जर वर बघत असाल, उंचावर विमोचन होत आहे. मंचाच्या उजव्या साईडला जर आपण बघितलं तर शैकलच्या सहाय्याने जखमी व्यक्तीला कशा प्रकारे खाली आणलं जातं त्याचं एक अत्यंत चांगलं प्रात्यक्षिक तुम्हाला मंचाच्या उजव्या साईडला जोरदार टाळा यायला काहीतरी वाटला, कारण हे एक देखील स्कीम आहे आणि इमर्जन्सीमध्ये अशा प्रकारे लोकांना उंचावरून खाली आणणं हे देखील एक कला असते. या ठिकाणी रेस्क्यू टीम आहे त्यांच्या मार्फत या ठिकाणी विमोचनाचं कार्य या ठिकाणी